हॅलो. हां बोला. हां साहेब, तुमचं लग्न करायचं आहे ना? हो हो हो. मला थोडक्यात माहिती सांगाल जरा? काय? मी अमोल गावडे बोलतो आहे. हां हां बोला बोला. हां बरं. तुम्ही कुठून बोलत आहे? मी हं? काय म्हटलं तुम्ही? तुम्ही बोलत आहे कुठून? मी तळेगाव दाभाडे. कुठे? तळेगाव दाभाडे. म्हणजे जिल्हा कुठला? हो पुण्यामध्ये. पुण्यामध्ये. तुम्ही कुठून बोलताय? हो. पुणे, बरं. आणि जात कुठली तुमची? हिंदू मराठा. हिंदू मराठा. 95. हां. 1900 किती आहात? माझं आता 64 वर्ष. चौ 1961. 64 वर्ष. तुमचं पहिलं लग्न झालं होतं का? हो झालं होतं. मुलं? पॅरालाइसमध्ये मिसेसचं निधन झालं 1.5 वर्षापूर्वी. हं. 2 मुली आहेत, दोन्हीची लग्न झालेली आहेत. दोन्ही मुलींची लग्न झाली. हां. बरं. आता घरी मी एकटाच असतो. मुलगा नाही आहे तुम्हाला? नाही नाही. बरं. तुम्ही आर्मीतून रिटायर झालेलो आहे मी. आर्मीमध्ये होता का? हां हां हां. हो. हां हां. ठीक आहे. आणि आता पेन्शन वगैरे आहे का चालू? हो पेन्शन आहे आता. किती आहे ती? आत्ता 50,000. 50,000. बरं ठीक आहे. साधारण किती वर्ष? 64? बरं ठीक आहे. माझी अपेक्षा आहे की असं 40-45 पर्यंत जर मिळालं तर चांगलं आहे. बरोबर बरोबर बरोबर. पुणेमध्ये काय घर कसं आहे? जर माझा 1 BHK फ्लॅट आहे. 1 BHK फ्लॅट आहे. बरं. आणि हां. गाव पण पुण्यामध्येच की? गाव नाही, रायगड पोलादपूर रायगड. रायगड म्हणजे कोकणात का? रायगडमध्ये पोलादपूर महाड. हां हां. तिथे काय आहे? गाव तो तिथे खेडेगावामध्ये माझं घर आहे. घर. आई होती तो पण काय शेती वगैरे करायची, पण आता कसे आई गेल्यापासून आता शेतीच पडूनच आहे. हं. पण करीत नाही, काही नाही, असंच पडून आहे. आता गावी कोण राहत नाही? गावी कोण नाही राहत, मीच जातो. असं माझ्यातून एक क्रमांक घेतो असे. बरं. आई वडील काय करायचे? माझे वडील तर आर्मीमध्ये होते, रिटायर झाले. ते बरेच वर्ष झाले निधन झाले. आणि आई आता 4 वर्षापूर्वी गेली. बरं ठीक आहे, चालेल. तुमच्या मुलींची परवानगी आहे ना तुमच्या लग्नाला? हो हो, मुलींनी परवानगी दिलेली आहे. ठीक आहे, चालेल. तुमचा आधार म्हणून नाही, तुम्ही मला बघा जोडीदार म्हणून. बरं. आणि तुमचा संपर्क क्रमांक सांगाल जरा? हां बोला. तुमचा फोन नंबर सांगा. हां, मोबाईल नंबर सांगा, शांतपणे सांगा. 97. हां हॅलो. हॅलो. हां 97. हां 65 67 37 90 90 91. 91. ठीक आहे, चालेल. हा तुमचा नंबर आहे आणि लग्न तुमचंच करायचं आहे? ठीक आहे, चालेल. हां, तुम्हाला अपेक्षा काय बोललात? अपेक्षा आमची 50च्या आतमध्ये पाहिजे. किती? आणि समजूतदारपणा वगैरे. हां हां. आणि त्यांना काय आपत्ती वगैरे नसावी. बरं. हां हां हां. ठीक आहे, चालेल. मी बघायला सांगतो मुलींना. हो हो हो. ठीक आहे ठीक आहे. मुलीनो, हे बघा, हे जे गृहस्थ आहेत हे 1961 आहेत. 15/11/1961 जन्मतारीख आहे त्यांची. आणि आर्मीमधून रिटायर आहेत. आणि त्यांना 2 मुली आहेत, दोन्हींची लग्न झालेली आहेत. घरी ते एकटेच असतात आता. आणि त्यांना आधार हवा आहे. जर कोण मुलगी बघत असेल, यांच्या वयात सुटेबल कोण मुलगी असेल, हे मराठा समाजाचे आहेत. आणि जर कोण मुलगी असेल तर त्यांनी डायरेक्ट त्यांना कॉल करायचा आहे. मध्ये मध्यस्थ कुणीच नाही आहे, डायरेक्ट त्यांना करायचं आहे. नवरा मुलाचा संपर्क दिलेला आहे 9765379091. हा नवरा मुलाचा संपर्क आहे. हे पुणेमध्ये राहतात आणि गावीसुद्धा त्यांचं घर आहे. आईवडील आता हयात नाही आहेत आणि ते एकटेच राहतात. त्यामुळे त्यांना सांभाळून घेणारी मुलगी जी कोण असेल तिने त्यांना कॉल करायचा आहे. मुलीच्या नातेवाईकाने म्हणा किंवा मुलीने डायरेक्ट त्यांना कॉल करू शकतात ते लोक. आणि जर
आम्ही जे काम करतो आहे म्हणजे रेकॉर्डिंग स्वरूपात आम्ही बायोडा शेअर करतो आहे. समोरच्याच्या आवाजात असतो. खरे बायोडा असतात. कुठलेही खोटे बायोडा आम्ही देत नाही आहे. जर मुलींना आवडत असेल आमचं काम तर अवश्य तुम्ही शेअर करू शकता इतर लोकांना, जे गरजू आहेत त्यांना तुम्ही शेअर करू शकता. कारण असा एकच चॅनल आहे सामाजिक संघर्ष, जिथे खरे बायोडा भेटतात. कुठेही एडिटिंग नसते, कुठेही कट लावत नाही आम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही डुप्लिकेट बायोडा बनवत नाही. बरेच लोक डुप्लिकेट बायोडा बनवून फक्त पैसा कमवणे हा उद्योग करत असतात. तर तो प्रकार आम्ही करत नाही आहे. आम्ही फक्त जाहिरात घेतो आहे, जी चॅनलवरती डायरेक्ट दिसते आणि समोरची पार्टी समोर असते. समजलं ना? ज्या कुणाला आमचं काम चांगलं वाटत असेल तर ते लोक शेअर करू शकतात. तुमचे जे सार्वजनिक ग्रुप असतात, तुमच्या गावचा ग्रुप म्हणा, कमिटीचे ग्रुप आहेत, मंडळांचे ग्रुप आहेत, तिथे तुम्ही शेअर करू शकता. जेणेकरून इतर जे गरजू लोक आहेत त्यांनासुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. धन्यवाद.